नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा अभिमान असणारा आपला भारताचा तिरंगा. हा तिरंगा कसा फडकवण्यात आला, ह्याच्या मग काय कारणं होती, ह्याच्या आधी किती प्रकारचे तिरंगे किंवा किती प्रकारचे ध्वज आपल्या राष्ट्राला भेटले, ते किती स्वीकारले आणि ते किती काळापर्यंत टिकले, हीच माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आधीच्या काळात वेगवेगळ्या संस्थानांच्या शासकांनी वेगवेगळ्या डिझाईनचे अनेक ध्वज वापरले. 1857च्या बंडानंतर भारतातील ब्रिटिश शासकांनी एकाच भारतीय ध्वजाची कल्पना मांडली, ज्यामुळे थेट राजेशाही राजवटीची स्थापना झाली. पहिला ध्वज ज्यांनी रचला पश्चिमेकडील हेरल्डिक मानकरांवर आधारित होती. तो कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर ब्रिटिश वसाहतींच्या ध्वजासारखाच होता. त्याच्या लाल रंगाच्या क्षेत्रात वरच्या डाव्या चतुर्थांशात युनियन जॅक आणि उजव्या अर्ध्या भागात काही मुकुटाने झाकलेला एक स्टार ऑफ इंडिया होता. या तार्याने भारतीयता कशी व्यक्त केली या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राणी व्हिक्टोरियाने तिच्या भारतीय प्रजेच्या साम्राज्याला दिलेल्या सेवांचा सन्मान करण्यासाठी नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडियाची निर्मिती केली. त्यानंतर सर्व भारतीय संस्थानांना युरोपच्या हेरल्डिक निष्कर्षांवर आधारित चिन्हे असलेले ध्वज मिळाले, ज्यात विकृत ब्रिटिश लाल ध्वज फडकवण्याचा अधिकार समाविष्ट होता. त्याच काळामध्ये 20व्या शतकात जे काही घडलं ते आश्चर्यकारक होतं. तेच आपण बघूया आता पुढे नेमकं झालं काय. तर असं झालं की ब्रिटिश लाल ध्वज फडकवण्याचा अधिकार समाविष्ट झाला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला एडवर्ड 7व्याच्या राज्याभिषेकाच्या सुमारास भारतीय साम्राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हेराल्डिक चिन्हाच्या गरजेवर चर्चा सुरू झाली. भारतीय नागरिक सेवेचे ब्रिटिश सदस्य विल्यम कोल्ड्रिक स्ट्रीम यांनी हेराल्डिक चिन्ह एका ताऱ्याऐवजी बदलून अधिक योग्य असे काहीतरी करावे यासाठी सरकारकडे मोहीम चालवली. त्यांनी ती खरी मोहीम चालवली ती खरी, पण या मोहिमेच्या अंतर्गत त्यांचा वेगळाच काहीतरी हेतू होता. तो हेतू आपण पुढे जाणून घेऊया, ज्याला ते सामान्य पर्याय मानत होते. त्याच्या प्रस्तावाला सरकारने चांगला प्रतिसाद दिला नाही. लॉर्ड कर्झन यांनी ध्वजाच्या गुणकारासह व्यावहारिक कारणामुळे तो नाकारला. याच सुमारास राज्यातील राष्ट्रवादी मत धार्मिक परंपरेद्वारे प्रतिनिधित्वाकडे नेत होते. प्रचलित असलेल्या प्रतीकांमध्ये बाळ गंगाधर टिळकांनी समर्पित गणेश आणि अरविंदो घोष आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी समर्पित काली यांचा समावेश होता. दुसरे प्रतीक गाय किंवा गौमाता गायीचे असे होते. तथापि हे सर्वजण आणि या सर्व गोष्टी चिन्हे हिंदू संस्थानाला केंद्रित करत होते आणि भारतातील मुस्लिम लोकसंख्येशी असलेली दर्शवत होते. हे जे काही चिन्ह निवडण्यात आलं होतं, जे पहिल्या ध्वजाला होतं, ते भारतीय एकात्मतेचं एक गुण किंवा एखादी गोष्ट असते आपण म्हणतो की ती दर्शवते किंवा ती आपल्याला पॉइंट करते. ती गोष्ट म्हणजे आपल्याला ती गोष्ट दर्शवते की हिंदू मुस्लिम एकत्रित आहे. हे ध्वजाच्या सांगण्याचं मागचं कारण होतं. आता राहिला आपण पुढे बघूया की दुसरा ध्वज हा कसा निवडण्यात आला आणि त्याच्याबाबतची काय कसं झालं की पुढे 1904 मध्ये भारतामध्ये प्रस्तावित ध्वज जो एका अल्गो इंडियन साप्ताहिकात दाखवण्यात आला होता. गडद निळी पट्टी बौद्धांचे प्रतिनिधित्व करते, हिरवी पट्टी मुसलमानांचे प्रतिनिधित्व करते आणि हलका निळा पट्टी ही ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व करते. डाव्या बाजूला उभ्या जांभळ्या पट्टीमध्ये ओरियन नक्षत्रामधील तारे होते, जे प्रांत आणि राज्याचे प्रतिनिधित्व करतात. आजूबाजूची लाल सीमा ब्रिटिश राजवटीद्वारे भारताला एक संघ आणि संपूर्ण ठेवण्याचे प्रतीक होते. हे जे काही दुसरा ध्वज होता हा तर जास्त काळासाठी टिकलाच नाही. हा फक्त थोड्या काळासाठी हिंदूला कमी आणि इतर धर्मियाला जास्त दाखवण्यासाठी हा ध्वज आला होता आणि त्यातून काही साध्य झालं नाही. शेवटी हे हिंदू राष्ट्रच राहिलं. पुढे काय झालं ते आपण जाणून घेऊया. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन ध्वज अस्तित्वात आला, जो देशातील विविध जाती आणि वंशाचा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होता. राष्ट्रवादी स्वदेशी चळवळीचा एक भाग असलेल्या वंदे मातरम ध्वजात पाश्चात्य धर्मनिरपेक्ष पद्धतीने प्रतिनिधित्व करणारे भारतीय अनेक धार्मिक प्रतीके होते. तिरंग्याच्या ध्वजात 8 प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे वरच्या हिरव्या पट्ट्यावर 8 पांढरे कमळ, खालच्या लाल पट्ट्यावर सूर्य आणि चंद्रकोर आणि मध्य पिवळ्या पट्ट्यावर हिंदीमध्ये वंदे मातरम घोषवाक्य होते. कलकत्ता येथे कोणत्याही समारंभाविना हा ध्वज लॉन्च करण्यात आला आणि लॉन्चिंगची बातमी वर्तमानपत्रांनी थोडक्यातच प्रसिद्ध केली. समकालीन सरकारी किंवा राजकीय अहवालांमध्येही हा ध्वज प्रसिद्ध करण्यात आला नव्हता, परंतु जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात वापरला गेला. त्यानंतर 1907 मध्ये स्टुटगार्ट येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये मादाम भिकाजी कामा यांनी थोडीशी सुधारित आवृत्ती वापरली. ध्वजाचे अनेक उपयोग असूनही तो भारतीय राष्ट्रवादीमध्ये उत्साह निर्माण करण्यात अयशस्वी ठरला. याच सुमारास हिंदू सुधारणावादी आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी ध्वजासाठी आणखी एक प्रस्ताव मांडला. ध्वजात मध्यभागी एक वज्र आणि सीमेसाठी 108 तेलाचे दिवे होते. वज्राभोवती वंदे मातरम असे लिहिले होते.
1906 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीतही ते सादर करण्यात आले. लवकरच इतर अनेक प्रस्ताव मांडण्यात आले, परंतु त्यापैकी एकाही प्रस्तावाकडे राष्ट्रवादी चळवळीचे लक्ष गेले नाही. पुढे 1909 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीचे माजी गव्हर्नर लॉर्ड ॲपथिल यांनी एम्पायर डेच्या पूर्वसंध्येला द टाइम्स ऑफ लंडनला लिहिले की संपूर्ण भारताचा किंवा कोणत्याही भारतीय प्रांताचा ध्वज प्रतिनिधी अस्तित्वात नाही. हे निश्चित विचित्र आहे. ते पाहून पण भारतासाठी कोणतेही साम्राज्य राहणार नाही. हे ज्यावेळेस त्या लॉर्ड बॅकेटने किंवा त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस लंडनमध्ये सांगितलं, त्यानंतर भारताकडे बघण्याचा अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आणि पूर्णपणे खालवला. कारण भारताला एक लीडर तो त्या काळामध्ये उपलब्ध नव्हता किंवा अस्तित्वातच नव्हता. तो नंतर हळूहळू पुढे महात्मा गांधीच्या याच्या रूपामध्ये भारताला भेटला, पण ध्वज सुद्धा नव्हता, लीडरही नव्हता. त्यामुळे आपल्याला हा ध्वज आपला ध्वज असावा हे समोरपणे किंवा ठामपणे सांगण्यासाठी कोणतंही कारण नव्हतं. पुढे असं झालं की पुढे 1916 मध्ये वेंगी व्यंकय्या यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या सदस्यांनी निधी देऊन पुस्तिकेच्या स्वरूपात 3 नवीन डिझाईन सादर केले. या अनेक प्रस्ताव आणि शिफारसींनी ध्वज चळवळ जिवंत ठेवण्यापेक्षा जास्त काही केले नाही. त्याच वर्षी ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळीला भाग म्हणून एक नवीन ध्वज स्वीकारला. ध्वजात वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक, वरच्या उजवीकडे एक तारा आणि चंद्रकोर आणि खालच्या उजवीकडून तिरपे दिसणारे 7 तारे होते. 5 लाल आणि 4 हिरव्या पर्यायी पट्ट्यांनी पार्श्वभूमीवर. ह्या ध्वजामुळे कोणत्याही राष्ट्रवादी ध्वजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली. तेव्हा कोणत्याही सरकारी उपक्रमात पहिलाच पुढाकार घेण्यात आला. या बंदीनंतर राष्ट्रीय ध्वजाचे कार्य आणि महत्त्व यावर सार्वजनिक चर्चा झाली. 1920च्या दशकात सुरुवातीला ब्रिटन आणि आयर्लंडमधील शांतता करारानंतर बहुतेक ब्रिटिश आधिपत्यामध्ये राष्ट्रध्वजाच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले. नोव्हेंबर 1920 मध्ये लीग ऑफ नेशन्समध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाला भारतीय ध्वज वापरण्याचा होता. त्यामुळे ब्रिटिश भारतीय सरकारने राष्ट्रीय चिन्ह म्हणून ध्वजावर पुन्हा भर देण्यास प्रवृत्त केले. पुढे 1921 मध्ये महात्मा गांधीजींनी याच्या यंग इंडिया जर्नलमध्ये भारतीय ध्वजाच्या गरजेबद्दल लिहिले, ज्यामध्ये चरखा किंवा चरखा मध्यभागी असलेला ध्वज प्रस्तावित केला. चरखा फिरवण्याच्या कल्पना लाल हंसराज यांनी मांडली आणि गांधींनी पिंगाली व्यंकय्या यांना लाल आणि हिरव्या रंगाच्या बॅनरवर चरखा फिरवणारा ध्वज डिझाईन करण्याचे काम दिले. लाल रंग हिंदूंचे प्रतीक होता आणि हिरवा रंग मुस्लिमांचे प्रतीक होता. गांधींनी 1921च्या काँग्रेस अधिवेशनात ध्वज सादर करायचा होता, परंतु तो वेळेवर सादर न झाल्याने अधिवेशनात दुसरा ध्वज प्रस्थापित करण्यात आला. गांधींनी नंतर लिहिले की विलंब योगायोगाने झाला, कारण त्यामुळे त्यांना हे लक्षात आले की इतर धर्माचे प्रतिनिधित्व केले जात नाही. त्यानंतर त्यांनी इतर सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बॅनरच्या रंगात पांढरा रंग जोडला. शेवटी धार्मिक राजकीय संवेदनशीलतेमुळे 1929 मध्ये गांधींनी ध्वजरंगाच्या अधिक धर्मनिरपेक्ष अर्थ लावण्याकडे वाटचाल केली. अनेक असे म्हटले की लाल रंग लोकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, पांढरा रंग पवित्र्याचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे. 13 एप्रिल 1923 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ नागपूरमध्ये स्थानिक काँग्रेस स्वयंसेवकांनी काढलेल्या मिरवणुकीत पिंगाली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला स्वराज्य ध्वज फडकवण्यात आला. या घटनेमुळे काँग्रेस आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर 5 जणांना तुरुंगात टाकण्यात आले. 100हून अधिक निदर्शकांनी बैठकीनंतर ध्वज मिरवणूक सुरू ठेवली. त्यानंतर 1 मे रोजी नागपूर काँग्रेस समितीने सचिव जमनलाल बजाज यांनी ध्वज सत्याग्रह सुरू केला. त्यामुळे राष्ट्रीय ध्वज लक्ष वेधले गेले. ध्वज चळवळीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर प्रचार केलेल्या सत्याग्रहामुळे संघटनेत दरी निर्माण होऊ लागली, ज्यामध्ये गांधीवादी खूप उत्साही होते, तर दुसऱ्या गटाने स्वराज्यवाद्यांनी लाल निरर्थक पक्ष म्हटले. अखेर जुलै 1923 मध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडू यांच्या आग्रहावरून काँग्रेसने गट बंद केले आणि ध्वज चळवळीला मान्यता देण्यास आली. ध्वज चळवळीचे व्यवस्थापन सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते, ज्याचा उद्देश सामान्य लोकांकडून सार्वजनिक मिरवणुका आणि ध्वज प्रदर्शन करणे होता. चळवळीच्या अखेरीस संपूर्ण ब्रिटिश भारतात 1500हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. बॉम्बे क्रॉनिकल वृत्त दिले की चळवळीत शेतकरी, विद्यार्थी, कामगार, राष्ट्रीय सेवक यांसह समाजातील विविध घटकांचा समावेश होता. मुस्लिमांचा सहभाग अत्यल्प असला जरी कमी जरी असला, स्वातंत्र्य चळवळीत आतापर्यंत क्वचितच सहभागी झालेल्या महिलांना या चळवळीचे उत्साहित काम केले. गांधीजींच्या लेखन आणि प्रवचनामुळे ध्वज आंदोलनाला चालना मिळाली, परंतु नागपूर घटनेनंतर या चळवळीला राजकीय मान्यता मिळाली. या काळातील विविध नियतकालिकांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेले बातम्यांचे अहवाल, संपादकीय आणि संपादकांना लिहिलेले पत्र ध्वज आणि राष्ट्र यांच्यातील संबंधाच्या विकासाची साक्ष देतात. लवकरच राष्ट्रध्वजाचा सन्मान जपण्याची संकल्पना स्वातंत्र्य लढ्याच्या अविभाज्य घटका बनली.
मुस्लिम असूनही स्वराज्य ध्वजाबद्दल सावध असताना काँग्रेस आणि खिलाफत चळवळीच्या मुस्लिम नेत्यामध्ये राष्ट्रीय ध्वज म्हणून याला मान्यता मिळाली. अशा प्रकारे गांधीजींनी आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे याच्याकडे जास्त चळवळ केली. या काळामध्ये असंख्य लोकांना अटक झाली, तरी सुद्धा त्यांनी देशाचा प्रथम विचार केला आणि जो काही आपल्याला अटक होती, आपले जे काही बाकीच्या गोष्टी असतील, परिवार म्हणा, सगळ्या गोष्टींचा त्याग सोडून त्यांनी ध्वजाला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे हा तिरंगी ध्वज सर्वप्रथम काँग्रेस भवनात म्हणा किंवा आपल्या संविधान भवनात म्हणा, तो तिथं दाखल करण्यात आला, संसद भवनामध्ये दाखल करण्यात आला. पुढे मोतीलाल नेहरूसह अनेक लोकांनी ध्वजाला विरोध केला. तीच लोक पुढे जाऊन सामील झाली. ती कशी झाली ते आपण जाणून घेऊ. नेहरूंसह अनेक ध्वज चळवळीच्या विरोधकांनी लवकरच स्वराज ध्वजाला राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून गौरवले. अशा प्रकारे हा ध्वज भारताच्या संस्थेचा एक महत्त्वाचा संरचनात्मक घटक बनला. भूतकाळातील दबलेल्या प्रतिसादांच्या विपरीत ब्रिटिश भारतीय सरकारने नवीन ध्वजाची अधिक दखल घेतली आणि प्रतिसादाचे धोरण परिभाषित करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश संसदेचे ध्वजाच्या सार्वजनिक वापरावर चर्चा केली आणि लंडनच्या निर्देशकांवर आधारित ब्रिटिश भारतीय सरकारने स्वराज ध्वजाचे प्रदर्शन रोखण्याच्या नगरपालिका आणि स्थानिक सरकारकडून निधी काढून घेण्याची धमकी दिली. 1931च्या बैठकीत स्वराज ध्वज काँग्रेसचा अधिकृत ध्वज बनला. तथापि तोपर्यंत ध्वज स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनला होता. हा ध्वज पुढे जाऊन नागरिकांच्या मनात बसल्यामुळे 14 जुलै 1947 रोजी असं घडलं की जे आपल्या देशाच्या ध्वजाला, म्हणजे आता सध्याचा जो तिरंगा आपला, त्याला एक निर्णयात्मक घटक ठरला. ते घडलं असं की 14 जुलै 1947 रोजी समितीने शिफारस केली की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज सर्व पक्षांना आणि समुदायांना स्वीकार्य व्हावा, यासाठी योग्य त्या सुधारणांसह भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला जावा. ध्वजात कोणताही सांप्रदायिक छटा नसावी असाही निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या ध्वजाच्या चरख्याऐवजी अशोकच्या सिंह राजनीतीतील अशोक चक्राचा वापर करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते धर्म आणि कायद्याचे प्रतिनिधित्व करणारे चक्र म्हणून हे चक्र निवडण्यात आले. तथापि जवाहरलाल नेहरूंनी स्पष्ट केले की हा बदल अधिक व्यावहारिक रूपाचा होता, कारण चरख्यासह असलेल्या ध्वजामध्ये ही रचनात्मक समितीय दिसेल. गांधीजींना या बदलामुळे फारशी आवडली नाही, परंतु अखेर त्यांनी तो स्वीकारला. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत नेहरूंनी ध्वजाचा प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये गडद भगवा पांढरा हिरवा रंग समान प्रमाणात असतो आणि पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळा अशोक चक्र असतो. नेहरूंनी विधानसभेत 2 ध्वज सादर केले, एक खादी रेशीममध्ये आणि दुसरा खादी कापसात. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान तो भारताच्या अधिपत्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून काम करत होता आणि तेव्हापासून तो भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वज म्हणून काम करत आहे. तर ही झाली पूर्ण आपल्या भारतीय ध्वजाची माहिती. आतापर्यंत 4 वेळा हा ध्वज बदलण्यात आला होता आणि शेवटी 1947 मध्ये जो ध्वज हा शेवटीपर्यंत सर्वानुमते आणि अंतिम निर्णय घेण्यात आला, तो ध्वज आतापर्यंत फडकत आहे. असाच आपला भारत ध्वज जगभरात प्रसिद्ध व्हावा आणि फडकावा आणि आपल्या भारताचं नाव संपूर्ण जगभराच्या पाठीवर मोठं व्हावं, अशीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.